नमस्कार माननीय जयंतराव काका, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज निलेश लंकेंसाठी मतदान मागण्यासाठी मी तुमच्याकडे आलेले आहे. मत मागताना आपण कुणासाठी मत मागतोय हा एक मोठा प्रश्न असतो आणि मला अभिमान वाटतो की निलेश लंकेंसाठी मला मतदान मागायची संधी पक्षाने दिली आणि आघाडीने दिली. एक अतिशय सुसंस्कृत, कष्ट करणारा, तुमच्या आणि माझ्या सुखदुःखात आपल्याबरोबर असणारा एक अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनीच आमदार म्हणून निलेश लंकेंना विधान भवनमध्ये महाराष्ट्रात पाठवलं. पण आता दिल्लीला तुम्ही त्यांना पाठवायची गरज आहे, देशाला निलेश लंकेंची गरज आहे. म्हणून पक्षाने आणि आघाडीने जो निर्णय घेतला त्याबद्दल मी पक्षाचे आणि आघाडीचे मनपूर्वक आभार मानते. मी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि सगळ्या मित्रपक्षांचे मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या इलेक्शनमध्ये जेवढी मेहनत आम्ही सगळे करतोय, कदाचित त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त मेहनत ही काँग्रेस आणि शिवसेना ही करते, हे मी तरी गेले महिनाभर अनुभवते. बारामती लोकसभा मतदारसंघात ही राष्ट्रवादीची सीट नव्हती, पण ही इंडिया अलायन्सची सीट होती आणि वातावरण इतकं तिथे चांगलं होतं की सगळ्यांच्या गळ्यात मफलर कुठले कुठले, कोणी राष्ट्रवादीच्या वाल्यांनी, शिवसेनेवाल्यांनी राष्ट्रवादीचा, कोणी काँग्रेसचा, कधी कळतच नव्हतं कुठला पक्ष कुठला. शेवटी मला माझ्या महिला अध्यक्षाला विचारायला लागलं, काही बाई तू आता सेनेत प्रवेश घेतला का काय? मग ती म्हणायची नाही ताई आपलंच आहे. म्हटलं होय खरंच आपले. पण इतका दृष्ट लागेल असका प्रचार महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बारामतीत केला. तेच मी काल मावळमध्ये पाहिलं, आपलं मावळमध्ये परवा पाहिलं, काल शिरूरला पाहिलं आणि त्याचंच वातावरण आज नगरमध्ये दिसतंय. त्याच्यामुळे निलेश लंकेंचं दिल्लीची बॅग आणि तिकीट हे लगेच बुक करावं असं मला वाटतंय. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, बरेच लोक इथे बोलतात, आमच्याबद्दलही सगळे बोलतात. मी काय फार त्याची काळजी करत बसत नाही. याचं कारण असं की आमचं मन साफ आहे. आम्ही कुठलीही गोष्ट कुणाचा अपमान करायला कधी केली नाही आणि कधी करणारही नाही आणि आम्ही इतिहासात पण रमत नाही. आरोप माझ्यावर पण रोज होता. 2004 मध्ये झालं, 18 मध्ये झालं, 20 मध्ये झालं. 2004 मध्ये झालेली गोष्टीला 20 वर्ष झाली. 20 वर्षापूर्वी एक घटना झाली, त्याचं उत्तर आज मिळालं तर कांद्याला भाव मिळणार आहे का? 20 वर्षापूर्वी घटना झाली, त्याच्यामुळे तुमच्या कापसाला भाव मिळणार आहे का? या देशातला भ्रष्टाचार कमी होणार आहे का महागाई कमी होणार आहे? तुम्ही बघा, आमचे सगळे विरोधक इथे येतात. कोण महागाईवर बोलतं, कोण बेरोजगारीवर बोलतं, कोण परिवारवादवर बोलतं. मग महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, परिवारवाद कोणीही कशावरही बोलत नाही. ते फक्त वैयक्तिक टीका करत राहतात, कारण का त्यांच्याकडे मुद्देच नाही आहेत यावेळेस. मी सगळ्यांची भाषणं फॉलो करते. मला गंमती वाटते काही, मला गंमत वाटते काही नेत्यांची. आज एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की काही लोक काही गोष्टी सांगणार आहेत 10 तारखेला. मी वाट बघते, आज 10 तारीख आहे, कारण अशात खोल धमक्या ना यांना मी घाबरत नाही. आणि बारामतीतही तसं झालेलं आहे. बारामतीत दम दाटी, पैसे, बँका पण उघड्या होत्या रात्री. आमच्याकडे तर बँक उघडी होती आणि जेव्हा बँकेचे फोटो आले म्हणले खोटे आहेत. म्हटलं वेळ आणि तारीख लिहिलेली आहे त्याच्यावर. आणि बँकेमध्ये वाईट एका गोष्टीचं वाटतं की जेव्हा ॲक्शन घेतली गेली, त्या बँकेला ज्यांनी आदेश दिला की बँक रात्री उघडी ठेवा, त्याच्यावर ॲक्शन नाही झाली. तिथे करणाऱ्या कर्मचारी आज जेलमध्ये. हे बरोबर आहे का मला सांगा?
त्या बँक मॅनेजरची काय चूक? जर त्यांनी नेत्याचं ऐकलं नसतं तर बदली करायची धमकी, आणि ऐकलं तर जेल. आता तुम्ही विचारा, न्याय आहे? मी त्या बँकेची चेअरमन किंवा काय असते ना, तर मी नैतिक जबाबदारी सांगितली असती की मी चेअरमन आहे, ऍक्शन घ्यायचे माझ्यावर घ्या, त्या गरीब कष्ट करणाऱ्याला घरी जाऊ द्या, मला अटक करा, कारण का बँकेची चेअरमन मी आहे. बाकी बँकवाले कुठे गायब झालेत सगळे, आमच्याकडे पुणे जिल्ह्यात माहिती पण नाही. पण तो बिचारा कष्ट करणारा, त्याची बायकोन पोरं घरात रडतायत, त्याला अटक झाली आहे. आणि ही पैशाचं काय करतायत हे मला तुम्हाला सांगायला नको. आमच्याकडे तर व्हिडिओ आहेत. तो रोहित दादा तर 5 व्हिडिओ ट्विट करत होता, तासाला ट्विट. मीच म्हणलं अरे काय चाललंय रे बाबा. तो म्हणला आत्या काय करू मी, एवढा वाटप चाललाय, ते कळायला नको देशात काय चाललंय. बघितले का नाही व्हिडिओ सगळ्यांनी? आमच्या मतदारसंघाला दृष्टच लागली आहे. आमच्याकडे रात्री बँक उघडी, अटक झाली, पैसे वाटले, गाड्या फोडल्या, त्यानंतर शिवीगाळ पण केली. ही आमची संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पण आमच्यातून तुम्ही सगळे शिका. या गोष्टी आज महाराष्ट्रात कुठेही होऊ शकतात. पुढचे 2-3 दिवस रात्र वैरायची. काय काय घेऊन येतील मी काय म्हणत नाही, काय घेऊन येतील. मी एक म्हणते, पत्रकारांनो लक्षात ठेवा, नाही तर तेवढीच बातमी चालवाल. मी म्हणते की काय काय गोष्टी लोक घेऊन येतील, चांगल्या असतील ठेवा. म्हणजे चांगली साडी आता मला कोणी दिली तर मी ठेवतेच ना, मी कुठे नाही म्हणते. ब्लाऊज पीस चांगला आलं येते, मी बिचारे प्रेमाने देतात, ठेवायचं, ऐकायचं, जनाचं करायचं. त्याच्यामुळे मला काय इथे चिंता नाही आहे. मला अध्यक्षही म्हणत होते, तात्या मला गाडीत म्हणत होते असं होऊ शकतं. म्हटलं आम्ही सगळं भोगले, भोगूनच इथे आले. त्याच्यामुळे जर आमच्याकडे झालं तर इथे काय वेगळं मॉडेल असणार आहे. त्याच्यामुळे जे बारामतीत झालं तेच इथे होणार आहे. फक्त तुम्ही रोहित दादासारखं करा, मोबाईल चालू ठेवा. आज बंदुकीपेक्षा जास्त ताकद एक मोबाईलमध्ये आहे. मोबाईल चालू ठेवायचा, कोण आला काय उद्योग करत बसला, सरळ व्हिडिओ काढायचा आणि तो पाठवून द्यायचा. काय करायचं ते आम्हाला माहिती, आता आम्ही एक्सपर्ट झाले त्याच्यात. माझ्या तर लोकसभा मतदार 143 केसेस झाल्यात. किती? 143. गुन्हे काहीतरी 5-7 झाले, बाकीच्याची वाट बघतोय. कारण का तुमच्यावर कसली केस झाली? या राज्यामध्ये कोणीही राजकीय कामासाठी लढला, राजकीय विषयासाठी लढला असेल, आपलं सरकार येणारे प्रत्येकाची केस आम्ही मागे घेणार, हे रेकॉर्ड करून ठेवा. कुठलाही राजकीय, मग तुम्ही दुधाच्या भावासाठी लढला असाल, आरक्षणासाठी लढला असाल, तुम्ही तुमच्याकडे अजून काय सोयाबीन, ऊस, कांदा, कोणीही त्याच्या भावासाठी किंवा आरक्षणासाठी लढला असेल,